गोष्ट सांगू वाटते की मी एक प्रसंग घडला की असा मी जाता जाता पाहिलं की काही मुलं खेळत आहेत, पतंग उडवत आहेत. तर एक मुलगा पतंग उडवत असताना त्याचा पतंग नेहमी सारखा तुटतोय. मग हे पाहून बाकीची मुलं त्याला हसत आहेत म्हटल्यावर तो थोडासा नर्वस झाल्यानंतर त्याला असं वाटतं की हे काय हसतात, ठीक आहे बघूया. तो आणि प्रयत्न केल्यानंतर तो दुसरा मुलगा त्या मुलग्याला म्हणतो, काय रे जाऊ दे सोड, आता तुला नाही जमत. त्यावेळी तो मुलगा त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, असू दे मी प्रयत्न करीन. ही गोष्ट तो बोलला आणि काही दिवसानंतर त्याला पतंग उडवायला लावला. म्हणजे तिथं खेळत असणाऱ्या मुलांच्या पैकी त्याचा पतंग हा खूप मोठी झेप घेतली त्या पतंगाने, हे त्यातून मला दिसून आलं. सांगायचं तात्पर्य एवढं की हार मानू नका, काही ना काही शिकत राहा. हार मानण्याने आपण मागे राहतो. अपयश मिळालं म्हणून आपण थांबलो जातो. तर न थांबता यशस्वी माणसांसारखे आपणही यश मिळवण्यासाठी लढलं पाहिजे. आपल्यात ती इच्छा हुरूप हा निर्माण झाला पाहिजे. त्यामुळं मी म्हणते, अपयश हे यशाचं पहिलं पाऊल आहे. तर माझ्या या यशासाठी माझं किंचित थोडं यश आहे की मी 100% म्हणत नाही, पण 25% माझं यश आलं आहे यामध्ये. कारण मी इथं येऊन बोलते, हे माझ्यात धाडस निर्माण झालेलं आहे. मॅडम, मी तुमची खूप आभारी आहे की हे आम्हाला सगळं अवेलेबल करून दिलात. बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात, बरेचसे उदाहरणं दाखवलेत, बऱ्याचशा गोष्टी स्पर्श करायला लावलेत त्यांनी. ह्या गोष्टी त्यातून आम्ही खूप काही शिकलो सर. आणि मला असं वाटतंय खरंच प्रत्येकाकडून काही ना काही घेतलं पाहिजे. थोड्या का होण्या गोष्टी ह्या घेतल्या पाहिजे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद.